विधवेवर 3 वर्ष अत्याचार, विरोध केल्यानं मारहाण, पीडिता आणि मुलास जीवे मारण्याची धमकी, युवकाविरोधात गुन्हा दाखल. आटपाडी तालुक्यातील एका 30 वर्षीय विधवा महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल 3 वर्ष वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून आरोपीने काठीने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार पीडित महिलेनं आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीचे 2022मध्ये निधन झाले. जून 2023मध्ये एका रात्री ते आपल्या लहान मुलासह घरी झोपलेल्या असताना आरोपी अजय गवंड यांनी घराचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा आतून बंद करून महिलेला धमकावत अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. भीतीपोटी संबंधित महिलेनं हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर जून 2023पासून मार्च 2026पर्यंत आरोपीने वेळोवेळी घरी येऊन धमकावून वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकाराबाबत महिलेनं आरोपीचे वडील नाना गवंड आणि चुलते बाळू गवंड यांना माहिती देऊन समज देण्यास सांगितले. मात्र त्यानंतर आरोपीची छळवणूक सुरूच असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी अजय नाना गवंड याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आटपाडी.